काही दिवसांपूर्वीची घटना आहे. विधानसभेत विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं. एक सदस्य सभागृहात बोलत असताना त्यांच्या मागे बसलेल्या भाजपच्या महिला आमदारांचा फाईलमध्ये पैशांच्या नोटा ठेवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. याबद्दलच्या विविध बातम्या आपण माध्यमात पाहिल्या. यावर त्या महिला आमदाराने स्पष्टीकरण देखील दिलं. सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधे आणण्यासाठी 1,000 रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते. त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण त्या महिला आमदाराने दिलं. चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या भाजपच्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या या महिला आमदार म्हणजेच मेघना साकोरे बोर्डीकर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील एकंदर राजकीय समीकरण आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहणार याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी समीर मोरे. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. जिल्ह्याची समीकरणं जर जवळून पाहिली तर शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचंही इथं चांगलं वर्चस्व आहे आणि अलीकडच्या काळात भाजपने आपला जम बसवण्यास सुरुवात केली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू नये. त्याचं कारण म्हणजे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं. त्याचंच एक उदाहरण म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून कार्यरत असलेले रामप्रसाद बोर्डीकर यांनी 2017 साली काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 2019ला त्यांच्या मुलीला भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्या. जिंतूर सेलू हा 2 तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात एक हाती सत्ता बोर्डीकर कुटुंबाकडे 90च्या दशकापासून राहिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे आणि बोर्डीकर असा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिलाय. 2014 साली विजय भांबळे यांनी बोर्डीकरांचा हा गड हाणून पाडला आणि मोदी लाटेतही जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात बाजी मारली. 2019च्या विधानसभा निवडणुका आल्या. यावेळी मात्र समीकरणं पूर्णपणे बदललेली होती. जिल्हा बँकेत पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी रामप्रसाद बोर्डीकरांवर आरोप झाले. त्यांना जेलवारी करावी लागली. असं असताना आपल्या मुलीला राजकारणात त्यांनी सक्रिय केलं आणि मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भाजपच्या तिकिटावर जिंतूर सेलू विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार म्हणून त्या निवडून आल्या. 2004 साली विजय भांबळे हे तरुण उमद नेतृत्व जिंतूरमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झालं आणि त्यांनी बहुजन समाज पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2009 साली देखील भांबळेंनी पुन्हा दंड थोपटले आणि रामप्रसाद बोर्डीकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांच्या वाट्याला पराभव आला. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजय भांबळे यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते आमदार म्हणून निवडून आले. 2009 ते 2014 हा काळ भांबळेंसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण या दरम्यान त्यांच्या नेतृत्वाला पुढे जाण्यासाठी एक मोठी संधी मिळाली. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आल्यामुळे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठा जनसंपर्क ठेवला, पक्ष संघटन वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आणि याच सर्वांचा परिपाक म्हणून 2014ला त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं आणि ते आमदार म्हणून निवडून देखील आले. त्यांच्या कार्यकाळात जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित विकास कामे झाली असं लोक सांगतात. शिवाय कालांतराने स्थानिक स्वराज्य संस्था देखील त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि तालुक्यात भरपूर विकास कामे पार पडली. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात चांगला जम बसवल्यानंतर 2019 साली मात्र हा आपला पराभव अशक्य आहे हा आत्मविश्वास कदाचित त्यांना नडला, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. कारण त्यांचा पराभव करणाऱ्या भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना अवघे 3,700 मतं अधिक पडली होती. अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून विजय भांबळे यांची एकेकाळी ओळख होती. 2019 सालची एक गोष्ट सांगतो. विजय भांबळे यांचा 2019ला पराभव झाला. या दरम्यान एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील एक व्यक्ती कामानिमित्त अजितदादांना फोन करतो आणि त्यावेळी अजितदादा त्या व्यक्तीला खडसावून सांगतात की विजय भांबळे सारख्या चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही निवडून देत नाहीत, पण जेलमध्ये असलेला एका माणसाला तुम्ही निवडून देता. एवढी कर्तबगार लोक तुम्ही आहात. जर विजय भांबळे निवडून आला असता तर आता तो राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत असता. ही वाक्य आहेत अजितदादांची. पण आताची जर वस्तुस्थिती पाहिली तर अजितदादांनी अनेक वेळा पवारांना सोडचिठ्ठी देत त्यांच्या राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण विजय भांबळे यांना दिलं. अनेक वेळा चर्चा झाली, पण विजय भांबळे यांनी पवारांशी एकनिष्ठ राहायचं असाच पवित्र आतापर्यंत घेतला. 2024ला काय होणार तर 2019 ते 2024 या दरम्यान राजकारणात अनेक बदल झालेत.
अनेक समीकरणं बदललीत, पण या दरम्यान जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात मेघना बोर्डीकर यांनी मात्र आपल्या विविध विकास कामांच्या जोरावर जनसामान्यांशी कनेक्ट ठेवला. दुसरीकडे विजय भांबळे यांनी 2024च्या निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर ते निवडणूक लढणार असल्याचं अजून तरी स्पष्ट दिसतंय. खरं तर दोन्ही उमेदवार हे एकमेकांना यंदाच्या विधानसभेला काटेकी टक्कर देणार यात शंका नाही. जुन्या पिढीतून नव्या पिढीकडे सत्तेची सूत्र गेली, पण सर्वसामान्य नागरिकांना केवळ आपला हक्काचा, आपल्याशी कनेक्ट होणारा, आपल्या सुखदुःखात सामील होणारा असाच लोकप्रतिनिधी हवाय. जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात यंदा बोर्डीकर आणि भांबळे अशा संघर्षात कोण बाजी मारणार याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.